माहितीचा अधिकार अर्थात आर-टी-आय वापरण्यासाठी मोठा बदल. आता आर-टी-आय अर्जाचा फॉर्म बदलला आहे. महाराष्ट्र शासनाने नवीन राजपत्र प्रसिद्ध करून आर-टी-आय अर्जाचे नवीन नियम लागू केले आहेत. नवीन फॉर्ममध्ये कोणती माहिती भरावी लागणार, जुना फॉर्म बंद झाला का आणि सर्वसामान्य नागरिकांवर याचा काय परिणाम होणार, चला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 19 जून 2026 रोजी राजपत्र प्रसिद्ध केले आहे. हे राजपत्र माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत जारी करण्यात आले असून महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 मध्ये सुधार करण्यात आली आहे. या अधिसूचनेद्वारे आर-टी-आय अर्जाचा नमुना बदलण्यात आला आहे. या राजपत्रातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आर-टी-आय अर्जाचा नवीन फॉर्म पूर्वी वापरला जाणारा जोडपत्र क बदलून नवीन जोडपत्र लागू करण्यात आले आहे. म्हणजेच आता नागरिकांनी माहिती मागण्यासाठी नवीन नमुन्यानुसार अर्ज करावे लागणार आहेत. नवीन फॉर्ममध्ये खालील माहिती मागवण्यात आली आहे. अर्जदाराचे पूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आय-डी, कोणती माहिती हवी आहे त्याचा तपशील, माहितीचा विषय. महत्त्वाचे म्हणजे माहितीचा विषय फक्त 150 शब्दांमध्ये लिहावा लागणार आहे. याशिवाय माहिती कोणत्या कालावधीची हवी आहे, माहिती कशा प्रकारे हवी आहे, उदाहरणार्थ प्रत्यक्ष नोंदणीकृत टपालाने, ईमेलने, पेनड्राईव्हमध्ये, ऑनलाईन आर-टी-आय पोर्टलद्वारे असे पर्याय देण्यात आले आहेत. जर अर्जदार दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच BPL श्रेणीतील असेल तर त्याचा पुरावा जोडावा लागणार आहे. तसेच नागरिकत्व सिद्ध करणारा ओळख पुरावाही जोडणे आवश्यक राहणार आहे. सर्वसामान्य नागरिकांवर याचा काय परिणाम होणार, तर या बदलामुळे आर-टी-आय अर्जाची प्रक्रिया अधिक प्रामाणिक आणि स्पष्ट होणार आहे. विभागांना अर्ज समजणे सोपे जाईल. ऑनलाईन, ईमेल आणि डिजिटल माध्यमातून माहिती मिळवण्यालाही अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. म्हणून नागरिकांना माहिती मिळवणे अधिक सुलभ होऊ शकते. एकूण पाहता महाराष्ट्र शासनाने आर-टी-आय अर्जाचा नवीन नमुना लागू केला आहे. आता आर-टी-आय अर्ज करताना नवीन फॉर्म वापरणे आवश्यक राहील. मोबाईल नंबर, ईमेल, माहितीचा विषय, कालावधी आणि माहिती मिळवण्याची पद्धत यांचा स्पष्ट उल्लेख करावा लागणार आहे. माहितीचा अधिकार वापरणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी हा बदल महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण आर-टी-आय अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला ही माहिती माहीत असणे आवश्यक आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू